लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल आणखीन एक अपडेट समोर आलेली आहे। कोणत्या तारखेला हे वाटप होणार आहे, तारीख नेमकी फिक्स झाली आहे का, सगळ्या गोष्टी याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला असं वाटतंय की या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर आमच्या अकाउंटवर यावा, तर त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एबीपी माझाची ही बातमी समोर आलेली आहे। ही बातमी काय आहे आणि हे पैसे नेमके तुम्हाला भेटणार कधी आहे, तर त्याची तारीख आता समोर आलेली आहे। नेमकी काय तारीख असणार आहे आणि कोणाकोणाला पैसे भेटणार आहे, सगळ्या गोष्टी बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या ताईंनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन ताई आल्या असतील तर सबस्क्राइब करून ठेवायचा आहे। आज बघा, सगळ्यांना माहित आहे 9 एप्रिल आहे आणि बऱ्याच ताईंना असं वाटलं होतं की मागच्या महिन्यात 8 तारखेला पैसे भेटले होते, पण आता 1 महिना होऊन गेलाय पण आज देखील कोणाला पैसे भेटले नाही। या गोष्टी मी सगळ्यात अगोदर तुम्हाला क्लिअर करत आहे की सगळ्यांनी अंदाज व्यक्त केले होते आज पैसे येतील। काहींनी सांगितलं होतं रामनवमीला पैसे येतील, काही म्हणाले 14 एप्रिलला पैसे येतील, पण आता त्यानंतर अजून एक नवीन तारीख समोर आली आहे। त्या तारखेला पैसे येतील का, तर त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, व्हिडिओच्या अगोदरच मी तुम्हाला सांगत आहे, एबीपी माझाने जी तारीख सांगितलेली आहे ती देखील अधिकृत नाहीये। लाडक्या ताईंनो, तुम्हाला परत सांगते, हे कोणत्या मंत्र्यानं म्हटलेलं नाहीये, ही अधिकृत तारीख नाहीये। एबीपी माझा न्यूज चॅनलने फक्त हा अंदाज व्यक्त केलाय, तो काय आहे आपण बघूया। नेमकं कोणत्या तारखेला पैसे येतील, एबीपी माझा काय म्हणत आहे, लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता येईल, तर चला बघूया या ठिकाणी बातमी काय आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार, समोर आली मोठी अपडेट। तर बघा, मोठी अपडेट समोर आली अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता, असा अंदाज त्या ठिकाणी एबीपी माझाने वर्तवलेला आहे। तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला वाटतंय एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता हा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळावा, त्यांनी मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पण लाडक्या ताईंनो, एक गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगते, अक्षय तृतीया यावेळी आली आहे 30 एप्रिलला, म्हणजे अजून भरपूर दिवस राहिलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का त्याच्या अगोदरच तुमच्या अकाउंटवर पैसे यावे, कारण की आता ऑलरेडी 1 महिना उलटून गेलेला आहे आणि जर 30 तारखेला पैसे पाठवले तर जवळजवळ 1.5 ते 2 महिने गॅप पडेल। तुम्हाला काय वाटतंय लाडक्या ताईंनो, 30 एप्रिलला पैसे भेटावे की त्याच्या अगोदरच भेटावे, कारण की आता 14 एप्रिल ही एक तारीख आहे। लाडक्या ताईंनो, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लवकरात लवकर पैसे भेटावे अशा स्वरूपाची मागणी मी देखील सरकारला करत आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला पण वाटत असेल की लवकरात लवकर पैसे भेटावे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून गव्हर्नमेंट कडे हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण वाटेल की बाबा लाडक्या बहिणी खूप काळजी करत बसल्यात, लाडक्या बहिणी खूप टेन्शन घेत बसल्यात, म्हणून लवकरात लवकर ह्यांना हप्ता भेटायला पाहिजे असं सरकारला वाटेल आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना, सर्व माझ्या माता भगिनींना लवकरात लवकर हप्ता मिळेल। त्यानंतर लाडक्या ताईंनो, एबीपी माझाची पुढची बातमी बघूया। तर त्यांनी असं सांगितलंय, विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे। तर लाडक्या ताईंनो, मागील महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती, परंतु या महिन्यात किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे। तर बघा, या ठिकाणी आता पडताळणीवर देखील चर्चा होणार आहे। आता या पडताळणीमध्ये लाडक्या बहिणींच्या संख्या वाढणार आहे की कमी होणार आहे, हे पण आपल्याला आता पाहायचं आहे। त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तसेच या एप्रिल महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या, तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला वाटतंय का की 2,52,00,000 लाडक्या ताईंना सगळ्यांना पैसे भेटावे असं कोणाकोणाला वाटतंय, आणि ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना फक्त 500 रुपयेच भेटत आहेत, तर त्यांना पण 1,500 रुपये भेटावे असं मला वाटतंय। तर तुम्हाला काय वाटतंय, एकदा मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। सरसकट सगळ्यांना 1,500 रुपये भेटावेत आणि निराधार ज्या ताई आहेत आणि ज्यांना कोणाचा आधार नाही, आणि अशा स्वरूपाच्या निराधार ताईंना 1,500 रुपये भेटावे असं मला वाटतंय। त्यांना जर हे पैसे मिळाले तर त्यांचा फायदा होईल, त्यांचं घर एकदम चांगल्या प्रकारे चालेल, त्यांना मोठा हातभार लागेल। तर माझ्या बरोबर कोण कोण सहमत आहे, सर्वांनी मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत मला पटापट एकदा सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर आता सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।